शनिवारी रात्री दिल्लीहून पुण्याला एअर इंडियाची फ्लाईट रविवारी सकाळी 10ला पोहोचली पुण्यात। शनिवारी रात्री दिल्लीहून पुण्याला एअर इंडियाची फ्लाईट होती, परंतु कंपनीने 7 तास प्रवाशांना विमानातच बसवून ठेवलं होतं। यानंतर तांत्रिक बिघाड म्हणून पहाटे 2 तासांसाठी खाली उतरवून बसमध्ये फिरवून पुन्हा विमानतळावर नेले व त्याच विमानात बसवून रविवारी सकाळी पुण्याला पाठवून दिल्याचं समोर आलंय। हा सर्व प्रकार दाट धुक्यामुळे झाला असल्याची माहिती समजली आहे। एवढा वेळ विमानात बसवून ठेवल्यानं वयस्कर प्रवाशांसह अनेकांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं। दिल्ली पुणे एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटमध्ये 200 प्रवासी होते। 2 तासात ते पुण्यातही उतरणार होते, परंतु विमानाने उड्डाणच केलं नाही। 2 तास गेल्यानंतर प्रवाशांनी क्रू मेंबरना विचारणा केली तर तेव्हा त्यांना धुक्यामुळे विमान उडालं नसल्याचे व लवकरच उड्डाण करणार असल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे प्रवासी शांत राहिले, परंतु पुन्हा तासभर उलटल्यावर प्रवाशांना आता आपण पुण्याला जाण्यासाठी निघत नसतो याची जाणीव झाली होती। विमानात बसवून ठेवण्याऐवजी आम्हाला विमानतळावर न्या अशी प्रवाशांनी मागणी केली होती, परंतु कंपनीने यावर काहीही हालचाल केली नाही। त्यामुळे सुमारे 7 तास प्रवासी विमानातच अवघडलेल्या स्थितीत बसून होते। अखेर पहाटे 5:30 वाजता प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आलं। त्यांना बसमध्ये बसवून पुन्हा विमानतळावरच घिरट्या घातल्या गेल्या। त्यानंतर काही काळाने त्यांना नवीन टर्मिनलवर पाठवण्यात आलं व तिथं सुरक्षा तपासणी करण्यास सांगण्यात आले। विमानतळावर आधीच अनेक विमानं लेट झाल्यानं प्रवाशांची गर्दी झाली होती। त्यात या प्रवाशांची आबाळ झाली। या प्रवाशांचे 2 तास गेले। त्यानंतर सकाळ उजाडताच या प्रवाशांना त्याच विमानात बसवून पुण्याला पाठवून देण्यात आलं। अशा प्रकारे या प्रवाशांचा दिल्ली पुणे प्रवास सुमारे 12 तासांचा झाला। रात्री 9:40 निघणारे हे विमान सकाळी 10 वाजता पुणे विमानतळावर पोहोचले।